नमस्कार, मी किरण सोनवणे, ऑफिसर्स करिअर अकॅडमी वाघोली पुण्यावरून. आज आपण आलो आहेत जयच्या घरी, जय भवर, ज्याने की नुकतीच इंडियन नेव्हीमध्ये रिझल्ट काढला आहे. भारतीय सशस्त्र सेना दलातील नेव्ही या ब्रँचमध्ये त्यांनी रिझल्ट काढला आणि येणाऱ्या काही दिवसात त्याला जॉईनिंग करायची आहे. अगदी हलाखीच्या परिस्थितीतून त्यांनी हे कष्ट करून हे यश मिळवलं आहे. ह्या यशामागं त्यांच्या आईवडिलांची प्रेरणा आहे, मेहनत आहे आणि त्याग आहे. आज जाणून घेऊया त्याचे अनुभव आणि त्याचा एक्सपिरियन्स. जे मला सर्वप्रथम सांग, 10वी नंतर तू भारतीय सशस्त्र सेना दलात जाण्यासाठी जे स्वप्न रंगवलंस त्याच्या मागची पार्श्वभूमी काय म्हणून तू आला होता? तर सर्वात पहिल्यांदा मी हे फील्ड चूज करायचं कारण म्हणजे माझं असं कधी डोक्यात नव्हतंच की 10वीपर्यंत की मी डिफेन्समध्ये जाऊ. माझं आधी खूप वेट होतं, खूप बॉडी मोठा होतो, मी जाड होतो. मग ते फक्त वेट मेंटेन, हेल्थ मेंटेन करायसाठी मी आपलं काहीतरी करायचं म्हणून अकॅडमी जॉईन केली. काहीच थीम नव्हती डोक्यात, पण अकॅडमी जॉईन केली की आपलं वेट कमी होईल म्हणून. पण मला तिथे गेल्यावर मी 2024ला जॉईन झालो. तेव्हा एक आमची मोठी बॅच सिनियर लोकांची, त्यांची नेव्हीची बॅच होती. तेव्हा जे बघितलं मी, तेव्हापासून मी ठरवलं की काय पण होऊ दे, आपल्याला नेव्हीमध्ये जायचं आहे किंवा डिफेन्समध्ये जायचं, जे काय पण होऊ दे, बाकीचं काय पण करायला लागलो. मग मी तेव्हापासून 11वी 12वी झाली. 12वी नंतर मी नेव्हीचा पेपर दिला. 11वीमध्ये पण मी आर्मीचा पेपर दिला, आर्मी जीडीचा. पण मला जायचंच नव्हतं, त्यामुळे एवढं काय मी टेन्शन घेतलं नाही. आणि गोव्याला मी ग्राउंडला गेलो, पण ग्राउंडमध्ये फेल झालो आणि परत मग पुढची तयारी चालू केली. तर मग नेव्हीमध्ये मी रिटर्न क्लिअर झालं माझं. 100पैकी मला 24 मार्क पडलेले, क्वालिफाय झालो मी. सेकंड स्टेजसाठी मी मुंबईला गेलो. मुंबईला ग्राउंड झालं, मेडिकल झालं. मेडिकलमध्ये मला ओव्हरवेटचा पॉईंट निघाला. मग ओव्हरवेटच्या पॉईंटसाठी मी खूप काय केलं. 5 दिवसात मला रिमेडी होती. 5 दिवसात मला वेट कमी करायचं होतं. किती कमी करायचं, 5 दिवसात मला किती वेट कमी करायचं काहीच सांगितलं नव्हतं. पण मी मग 5 दिवसात 6 किलो वजन कमी केलं. 4 दिवसातच 6 किलो गेलं. 5व्या दिवशी रिपोर्टिंग होती माझी. मग तिथं पण मला खूप टेन्शन आलं, पण झालो फिट. आणि परत मेरिटची वाट बघितली. आज मेरिट आली, त्या दिवशी मेरिट आली, क्लिअर झालो. खूप चांगलं वाटतंय. वा, अभिनंदन जय. मला जे सांग, ज्यावेळेस तू ऑफिसर्स करिअर अकॅडमीमध्ये आलास त्यावेळेसपासून आणि आजपर्यंत तुझ्या काय बदल पाहिले? सगळ्यात पहिला बदल म्हणजे माझा माइंडसेट. माझं काहीच म्हणणंच नव्हतं की डिफेन्सचं, पण तो माझा सगळ्यात पहिल्यांदा ऑफिसर्स करिअर अकॅडमीला बदलला. माझं फिटनेस चेंज झालं, माझं चालायचं बोलायचं सगळं स्ट्रक्चर चेंज झालं, सगळं चेंजच झालं. वा, छान छान. जे मुलं भारतीय सशस्त्र सेना दलात जाऊ इच्छितात, जे येणारे मुलं आहेत 10वी नंतर किंवा NDA JEE ची तयारी करतात, या मुलांना तू काय संदेश देशील? काय करायला पाहिजे, त्यांनी काय टाळायला पाहिजे जेणेकरून ते भारतीय सशस्त्र सेना दलात जाऊ शकतील? बाकीचं मी जास्त काय सांगणार नाही, पण मी सगळ्यांना एवढंच सांगेन की मी 10वी नंतर 11वी स्वप्न बघितलं, तरी पण मी करू शकलो. काहींनी खूप लहानपणीपासून स्वप्न बघितलेली असतात, आपल्या वडिलांना बघून, कुणाला बघून. खूप आधीपासून त्यांनी डोक्यात ठेवलं असतं की मला तेच करायचं. तर मी 2 वर्षात बघून माझं होऊ शकतं. तुम्ही 100% करू शकता. फक्त किती पण अडचणी येणारच. अडचणी आपल्यासाठी असते, ती त्यांना तोंड द्यायचं बस, बाकी काय नाही. काय होईल ती बघितलं जाईल. ओके, धन्यवाद जय. तुला तुझ्या भविष्याच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. तू असंच यशाचे शिखर गाठत राहा, यासाठी ईश्वरचरणी प्रार्थना. मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो की अगदी हलाखीच्या परिस्थितीत देखील अपार कष्ट आणि मेहनतीच्या जोरावर आपण आपलं स्वप्न साकार करू शकतो. आपल्या आईवडिलांनी जे पाहिलेलं स्वप्न आहे ते पूर्णता करण्यासाठी जिद्द आणि मेहनत हे एकमेव साधन आहे. मी ऑफिसर्स करिअर अकॅडमीच्या या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून सगळ्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना सांगू इच्छितो की आपण सगळे मिळून भारतीय सशस्त्र सेना दलाचं आपलं स्वप्न साकार करूया. जय हिंद.